चिकन आहे, पापलेटचा रस्सा आहे, पापलेट फ्राय आहे, हे वडे आहेत, हे चिंबोरी आहे। हा जरा स्पेशल रस्सा दिसतोय मला, जो डायरेक्ट मम्मीच्या ताटात आलेला आहे। मम्मीने बोंबील खायला शिकवले। ट्रेनिंग मम्मींकडनंच घेतली, आता एक्सपर्ट झालं खाणं। माझ्या घरी माझ्या हाताचं आणि मम्मीच्या हाताचं जेवण असतं। वियंग सरनाईक आणि काश्मीरा सरनाईक फक्त खाण्यात बिझी असतात। पण सरनाईक साहेब पण खूप छान जेवण बनवतात। सरनाईक साहेबांच्या हाताची दाल फ्राय, वांग्या बटाट्याचा रस्सा तुम्ही खाऊन बघा एकदा। आणि वड्या तर नाही, दरवर्षी संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचा जो रविवार असतो त्या रविवारी न चुकता पूर्ण फॅमिलीला घेऊन या ठिकाणी साधना ताईंच्या ह्या स्टॉल मध्ये आम्ही येत असतो। माझ्या आईला आणि माझ्या बायकोला तर खूपच इथलं जेवण आवडतं आणि आज त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं की यावंच लागेल आणि मी सुद्धा माझा संडे ही मेजवानी तुम्ही पाहू शकता। एक अतिशय वेगळं असं सी फूड फिएस्टा म्हणता येईल हे या ठिकाणी साधनाताईंच्या माध्यमातून केलं जातं आणि असंच चांगलं एक घरगुती आमचे संबंध त्यांच्यासोबत आहे आणि या ठिकाणी घरगुती जेवण सुद्धा आम्हाला मिळत असतं। आणि मी नॉनव्हेज पण चांगलं बनवते, पण मी एक असे की मी कोणाच्या हातचं नॉनव्हेज खात नाही, पण साधनाताईच्या हातचं नेहमी नॉनव्हेज खाते। आणि आता मी आल्या लगेच मला त्यांच्या हातचं स्पेशल पापलेटचा रस्सा बनवून दिला। त्यांना माहितीये मला घोळ ही फिश आवडते, तर घोळ आणून देतात, घोळीचा रस्सा करतात माझ्यासाठी खास आणि चव त्यांची खूप छान आहे। तर आणि आज पूर्वेश पण आलाय, तर आम्हाला चांगली मेजवानी आहे। यावेळी काश्मीराला पण मी घेऊन आली आहे, तर तिला पण ती बोले मम्मी आपण जाऊया आणि तिकडे जाऊनच खाऊया। तसं तर माझा फर्स्ट टाइम आहे इथे। मी लहानपणीपासून कधी फिश वगैरे एवढं खाल्लं नाही। प्रॉन्सची तर मला अलर्जीज आहे, त्याच्यामुळे मला नेहमी खूप भीती वाटायची। पण यावेळेस इथे आल्यावर इथे तर आमच्यासाठी मेजवानीच आहे, म्हणजे खायला एवढी मजा येते। इथे बसून खायला जी मजा आहे ती कदाचित घरी तेवढी मजा येणार नाही। ती विदर्भाची आहे, म्हणजे आम्ही पण विदर्भाचे आहोत। तर विदर्भात मच्छी तसं मिळत नाही जास्त, मटन चिकन जास्त मिळतं। पण इथे मुंबईत आल्यानंतर तिला आता मच्छीची सवय झाली आमच्या बरोबर। आता मी फॅन झाली, आता मला क्रॅब खायची खूप इच्छा होते। मम्मीने बोंबील खायला शिकवले। ट्रेनिंग मम्मींकडनंच घेतली, आता एक्सपर्ट झालं खाणं। माझ्या घरी माझ्या हाताचं आणि मम्मीच्या हाताचं जेवण असतं। मी असिस्टंट शेफ असते, दोघांची कॉमन असिस्टंट शेफ। वियंग सरनाईक आणि काश्मीरा सरनाईक फक्त खाण्यात बिझी असतात। मला चुलीवरचं मटण हे माझं एकदम स्पेशल आहे। मी माझ्या अनेक युवा सैनिकांना सुद्धा दौऱ्यावर असलो की कुठे मला असं दिसलं शेत वगैरे चांगली की चुलीवरचं मटण बनवतो आणि सगळ्यांना खायला घालतो। आणि जेवणाची आवड आहे, मला मच्छी बनवायला आवडते, पण मच्छी जर मी स्वतः आणली आणि मी स्वतः जर तिला साफ केली तर मला ती मच्छी बनवायला आवडते। मला कोणी पाठवलेली मच्छी आवडत नाही। तर ते आहे, शेवटी ते मला जरा ओसीडी असल्या कारणानं मी ते सगळं स्वतःहून करायला मला आवडतं। पण सरनाईक साहेब पण खूप छान जेवण बनवतात। सरनाईक साहेबांच्या हाताची दाल फ्राय, वांग्या बटाट्याचा रस्सा तुम्ही खाऊन बघा एकदा, सुपर असतो। आता बनवत नाहीये, आम्ही पण मिस करतो म्हणून आम्ही आता बोललो की मग ते बनवणार। इकडे बरेच फूड स्टॉल आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल मध्ये। मराठवाडा आहे, मालवणी कोळी आहे, माझा अजून एक फेवरेट स्टॉल आहे म्हणजे कुल्फीवाल्याचं, की आता आपल्याला कुठे खायला मिळत नाही ती कुल्फी काठीवाली, ती मला एक आवडते। पापडचा स्टॉल चांगला आहे, पण इकडे मी काय येत असते आणि इकडे बसून जी जेवायची मजा येते ना त्या पार्सल मध्ये नाही येत मला। आणि आता मी आल्या लगेच मला त्यांच्या हातचं स्पेशल पापलेटचा रस्सा बनवून दिला। त्यांना माहितीये मला घोळ ही फिश आवडते, तर घोळ आणून देतात, घोळीचा रस्सा करतात माझ्यासाठी खास आणि चव त्यांची खूप छान आहे। तर आणि आज पूर्वेश पण आलाय, तर आम्हाला चांगली मेजवानी आहे। यावेळी काश्मीराला पण मी घेऊन आली आहे, तर तिला पण ती बोले मम्मी आपण जाऊया आणि तिकडे जाऊनच खाऊया, तर मजा आहे। मी सगळ्या ठाणेकरांना, ठाणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी लोक या फेस्टिवलला आवर्जून येत असतात त्या सगळ्यांना आवाहन करेल की या फेस्टिवलमध्ये येऊन सगळ्या स्टॉल्समध्ये आपण भेट द्या आणि जे कुठलं स्टॉल तुम्हाला आवडलं तिथे नक्कीच भेट देऊन तिथे आनंद घ्या। त्याचबरोबर फेस्टिवलमध्ये जी सांस्कृतिक मेजवानी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचाही आपण प्रत्येकाने आनंद घ्या, अशा मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो।